आता संध्याकाळ झाली आहे आणि बरेच दिवस झाला आमच्या घरात एक फोन व्हायब्रेट होतोय, पण तो फोन कुणाचा आहे आणि आम्हाला सापडतच नाही आहे तो कुठे. तर आज आम्ही ठरवले तो शोधूनच काढायचा आहे. आता पसारा बघू शकतो किती काढला आहे आपण, इकडे तर बघू तो फोन सापडतोय का, कुणाचं आहे तेच माहिती नाही. आम्हाला तर वाटतं की तर आपण आज पोचले पुण्यातील मेंदळेवाड्यामध्ये. इथं महाराजांनी बरेच वर्ष अस्तित्व होतं इथं आणि बरेच काळ महाराजांनी या वाड्यात घालवलं आहे. तर आज आपण आलो इथं दर्शन घ्यायला. पप्पा शॉपिंगला आलेत मम्मीच्या शॉप पलटतंय. हळूच व्हिडिओ काढतो, जवळ जाऊन व्हिडिओ काढू लागतो. आता वनिताला माहितीच नव्हतं की मी डिक्कीत गिफ्ट ठेवलेलं आहे. तिला बळणीच सांगितलं जा डिक्कीतनं काहीतरी आण. आणि बऱ्याच दिवसापासून हे गिफ्ट पेंडिंग होतं, कारण ॲनिव्हर्सरी झाली 1 तारखेला आणि गिफ्ट आले आता 9 तारखेला. तर बघा तिचा आनंद चेहऱ्यावरचा. आता तर सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत हॉटेल ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मंगळवार आहे, आज निवांत आहे. तर म्हटलं महाराजांची पूजा मीच करणार आणि केली मग महाराजांची आज पूजा अशी साधी सिंपल सोपर आपली महाराजांना आवडेल अशी. तर वनिताला सुट्टी, तर वनिता करते आता इस्त्री कपड्यांना. आता तिचे म्हणजे आज मंगळवार म्हटल्यावर त्यांचाच दिवस, त्यांच्याच मागण्या, त्यांची डिमांड, त्यांच्या म्हणण्यानुसार वागावं लागतं. आज मंगळवार म्हटल्यावर कपडे इथं टाकू नका, कपडे तिथं टाकू नका, हां असं करते. स्वतः करते चुकार मला जे ती बोलणी घालते. शिव्या नाही, बोलणी असतात त्याच्या, शिव्या नाही देते मला. हां म्हणा की शिव्या का म्हणते, म्हणा की शिव्या देते. बघा. तर चला घेऊयात आवरून. आता बघू आज काय काय नियोजन होतंय, ठरतंय काय कसं काय. अचानक भयानक असतं, कारण आजचं नियोजन मंगळवारचं, कारण तिला करायचा असतो आराम आणि बाहेर पण जायचं असतं. दोन्ही कामं एकत्र कशी होणार. तर चला मंगळवार होता आणि मी पण निवांत होतो आणि वनिता पण निवांत होतो. मग आलो आपल्या विश्रामधाम मठामध्ये आणि घेतलं महाराजांचं दर्शन, वनिता आणि मी. चला निघूया दर्शन घेऊन. आता हा व्हिडिओ मी चोरून काढलेला आहे, कारण रुद्रला माहितीच नाही आहे की व्हिडिओ काढते, म्हणून ते एवढं शांतपणे खातो. नाहीतर असा धिंगाणा घातला असता, कॅमेऱ्याला हातला, मोबाईलला ओढून घे, कसा खातोय बघा, चुटू. हे बघू शकता तुम्ही कसली स्वार्थी आहे. पोराच्या तोंडातला घास काढून घेतलेला आहे बर्गरचा. हो का नाही बाळा? नाही अरे तू ते तिच्याच पराड्यातला रे. आम्हाला एवढ्यातच काढणार तुम्ही दोघं. मला तर कोण विचार. पप्पा शॉपिंगला आलेत मम्मीच्या शॉप पलटतंय. हळूच व्हिडिओ काढतो, जवळ जाऊन व्हिडिओ काढू लागतो. मग काय रुद्रचर आमच्या मनात आलं. मग आम्ही आलो सद्गुरू शंकर महाराजांच्या मेंदळे वाड्यात आत्ता झालेल्या मठामध्ये. तर रुद्राला मी मगच म्हटलं की आपल्याला या वाड्यात जायचं आहे आणि आज बरोबर वेळ होता, मंगळवार होता. म्हटलं चला दर्शन घेऊया महाराजांचं. इथे महाराज सर्वत्र आहे, पण तिथं त्यांचा सहवास भरपूर होता. आधी घेऊयात दर्शन आणि मग नंतर आपण ब्लॉग बनवूया. तर आपण आज पोचले पुण्यातील मेंदळेवाड्यामध्ये. इथं महाराजांनी बरेच वर्ष अस्तित्व होतं इथं आणि बरेच काळ महाराजांनी या वाड्यात घालवलं आहे. तर आज आपण आलो इथं दर्शन घ्यायला महाराजांचं. योगायोगाने म्हणजे ठरलंच होतं जायचं. आज आलो आम्ही इथं, कारण मध्यंतरी शूट असल्यामुळे जमलं नाही. माझा मित्र इथं शूटला होता 4-5 दिवस. म्हणलं तुला खूप आठवण आली. आज आलो दर्शन घ्यायला मी, वनिता, रुद्र आणि आपले सद्गुरू शंकर महाराज. तर इथं एवढा मोठा सद्गुरू शंकर महाराजांचा फोटो आहे, पेंटिंग केलेला आहे. सुरेश नारायण पुढे यांनी बनवलेला आहे आणि महाराजांचे जुने फोटो आहे तिथं सर्व असे. आणि त्यातल्या त्यात हा ज्योतिबाच्या रूपातील फोटो खूपच छान आहे महाराजांचा. इथं आपण दर्शन घेतलं आता खूप छान असं. आणि तसंच आपला परमपूज्य श्रीमती पद्मावती बाई आईसाहेब बळवंत मेंदळे, तर यांच्या गाण्याच्या
कार्यक्रम इथे असायचा आणि महाराज इथं उपस्थित असायचे प्रत्येक वेळेस. तर महाराजांचं दर्शन घेतलं, निघालो आपण घरी. आता रुद्र खूप कंटाळला होता, त्याच्यामुळे असा गाडीवरती तो झोपलाय थोडा. आता घरी पोहोचल्यावरच भेटूयात आपण. चला, आता संध्याकाळ झाली आहे आणि बरेच दिवस झाला आमच्या घरात एक फोन व्हायब्रेट होतोय, पण तो फोन कुणाचा आहे आणि आम्हाला सापडतच नाही आहे तो कुठे. तर आज आम्ही ठरवले तो शोधूनच काढायचा आहे. आता पसारा बघू शकता किती काढलाय आपण, इकडं इकडं. तर बघू तो फोन सापडतोय का, कुणाचं आहे तेच माहिती नाही. आम्हाला तर वाटतं की आम्ही लागलो आता आम्ही सर्वजणच कामाला. आता बघूयात काय होतंय, सापडतोय का नाही सापडतोय तो फोन. आज हे फोन शोधायच्या नादात अख्खं घर साफ करायला लागले. आता एवढं झाडून बिडूनच घेतलं, म्हटलं आज आवरूनच घ्यावं, त्या निमित्तानं का व्हायना होऊन जाईल. बरेच परिश्रम केले पण काय फोन ती गोष्ट काही सापडली नाही जी व्हायब्रेट होती. व्हायब्रेट होती म्हणजे ते फोनच आहे 100%, पण काही सापडलं नाही आम्हाला. त्यासाठी एक गिफ्ट घेतलं होतं पण खूप लेट आलं. 30 तारखेला केलं तो ऑनलाईन, पण तिला दर दिवसापासून हवं होतं, तिला माहितीच नाही आहे. आता बघूयात, देऊयात तिला गिफ्ट. हे आज आहे 9 तारीख, 9 तारखेला गिफ्ट आलं. चला मग. आता वनिताला माहितीच नव्हतं की मी डिक्कीत गिफ्ट ठेवलेलं आहे. तिला बळणीच सांगितलं जा डिक्कीतनं काहीतरी आण. आणि बऱ्याच दिवसापासून हे गिफ्ट पेंडिंग होतं, कारण ॲनिव्हर्सरी झाली 1 तारखेला आणि गिफ्ट आले आता 9 तारखेला. तर बघा तिचा आनंद चेहऱ्यावरचा. आता त्याला माहीतच नव्हतं की तिचं गिफ्ट आज आलेलं आहे. मलाही माहिती नव्हतं, अक्षरशः वैताग आलं. गिफ्ट येता येत नव्हतं लवकर.